सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी। करिता पडले प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी। प्रसन्न बदने प्रसन्न होसी निज दासा क्लेशापासुनी सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल्लाशा नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा जय देवी जय अगं पुरे पुरे नंदिनी, पुरे नाही दादासाहेब, आता तुम्ही पुरेपूर खा। अगं तूही बस आमच्या बरोबर, सर्जा आहे ना वाढायला। अहो ताईसाहेब द्या की माझ्याकडे, मी वाढतो की। तू पण बस आमच्या बरोबर खायला। वाटतो काय? मी नको ताईसाहेब, मी जयदीपरावांना घेऊन येतो। अरे कशाला बस की रे? राजा नंदिनी, त्याला खूप अवघडल्यासारखं झालं आमच्या बरोबर बस म्हटल्यावर। हो ना तू त्याचं काम त्याला करू द्यायचं ना बेटा। दादासाहेब, तुम्हाला आठवतं आपण परवा नाटकाला गेलो होतो, त्यातला सगळ्यात ग्रेट क्षण कुठला होता आठवतं? अगं तो हिरो कोण, विनायक, त्या अवंतिकेसाठी ढसा ढसा रडला ना तो। नाही, नाटक संपल्यावर आपण प्रेक्षक उभे राहून आपण उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या ना तो क्षण। कर्टन कॉल। अगं किती धन्य झाले ते कलाकार, आणि केवढं समाधान होतं त्यांच्या चेहऱ्यावरती। तो विनायक तर अक्षरशः रडत होता। कलाकार हा कौतुकाचा भुकेला असतो, तसं कौतुक मला हवंय म्हणून मी वाटलं तुम्हा सगळ्यांना। वाह, उपमा आल्या, उपमा नाही। दादासाहेब प्लीज। राजा नंदिनी, त्यांच्या हातातून ते काढून घे। काय? ते टुकटुक। आई साहेब, टुकटुक नाहीये, पेजर आहे तो। आपण एकमेकांना मेसेजेस पाठवू शकतो। हो माहितीये मला, पण एकदा का ते वाचायला लागलं ना की खाण्याचं भान राहत नाही, सगळं लक्ष त्याच्यातच असतं। आई साहेब, नवीन टेक्नॉलॉजी आहे, आपण वापरली पाहिजे, जगाच्या बरोबर राहायला पाहिजे आपण। असे ना का, मला काय त्याचं कौतुक, पण त्याच्यामुळे खाण्याकडे दुर्लक्ष होत आहे एवढं मात्र नक्की। माहितीये का, परवा बिझनेस मॅगझिन मध्ये आर्टिकल लिहून आलं होतं की आता भारतात मोबाईल फोन सुद्धा लॉन्च होणार आहेत। मोबाईल फोन?
हो, म्हणजे मोबाईल फोन म्हणजे पेजरच्या पुढची स्टेप. पेजर कसं आपण एकमेकांना मेसेजेस पाठवू शकतो, पण ते मर्यादित शब्दांचे. मोबाईल फोन म्हणजे आपण तो फोन घराबाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि कुणालाही फोन करू शकतो, कुठूनही, कधीही. कुठूनही? म्हणजे मी मंदिरात गेले तर तिथून सुद्धा? हो, मंदिरातून सुद्धा. आहे की नाही सॉलिड? चमत्कारच म्हणायचा. यू आर ॲब्सोल्युटली राईट नंदिनी. पण हेही खरं आहे नंदिनी की काही वेळा आता चमत्कारिक वाटणाऱ्या गोष्टी पुढे आपल्याला त्रासदायक व्हायला लागतात. एनिवेज नंदिनी, हे बघ, आय एम गोइंग टू बुक 2 फोन्स, वन फॉर मी अँड वन फॉर यू. वाव. नाही मला नाही खायचंय. अहो जयदीपराव चांगला नाश्ता केलाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघा, फेवरेट आहे तुमचा ऍपल. चला सुरू करा लवकर. नाही जयदीप, बाळा असं नाही करायचं. खाऊन घे बरं. नाही बघ, असं करतो. सकाळपासून काही खाल्लं नाहीये त्यांनी. सकाळपासून काही खाल्लेलं नाही? अरे बापरे, म्हणजे आईसाहेब याचं पण त्या राजकुमारासारखं होणार बहुतेक. राजकुमार? कोण राजकुमार? तो होता एक राजकुमार, जयवीर नावाचा. जयवीर? हो, तू जयदीपस ना, तसा तो जयवीर. तो काही खायचा नाही, अगदी काही म्हणजे काहीच नाही. राणी त्याच्या मागे 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 फिरायची, खा खा म्हणून. आणि त्यामुळे तो असा बारीकसा होता. मोठा झाला तरी असाच बारीक, अशक्त, किडकिडीत. आणि मग त्या राज्यात राक्षस आला होता ना ग? हो, राक्षस आला खरा, पण कशाला आला सांगा राक्षसाचं? जाऊ दे, त्याला नाही ऐकायचं. राणी साहेबांचा तो ऐकायचा नाही जयवीर, तसं त्याला पण नाही ऐकायचं. सांग ना ताई प्लीज. मी सांगेन, पण त्याआधी खायचं, ठीक आहे? हा. तर काय झालं, तो जयवीर काही खायचाच नाही, आणि तो खायचा नाही त्यामुळे त्याच्या अंगात शक्तीच नव्हती. अशक्त होता तो, बारीकसा. एकदा काय झालं, तो चंडीक्रूर नावाचा राक्षस राज्यात आला आणि जयवीरकडे शक्तीच नसल्यामुळे तो त्या चंडीक्रूरशी लढूच शकला नाही. अरे बापरे, मग पुढे काय झालं? पुढे काय झालं, तो राजकुमार जयवीर फळं, भात, आमटी, पोळी, भाजी असं सगळं खाऊन शक्तिमान झाला. राणीचं सगळं ऐकायला लागला तो. राजपुत्र जयवीरला राणी पोळी भाजी द्यायची? हो हो की नाही? हो. राजपुत्राला राणी पोळी भाजीच द्यायची. पोळी भाजी खाऊनच शक्ती येते ना. मग काय केलं त्याने? मग काय केलं, त्यांनी खूप फळं भाज्या खाल्ल्या, शक्तिमान झाला आणि त्या राक्षसाला शोधायला गेला आणि त्याच्याबरोबर मोठी लढाई केली आणि त्याला खूप सारे ठोसे लगावले. आणि मग तो चंडीक्रूर राक्षस त्याच्या गयावया करायला लागला. जयदीप मला सोड, मला सोड, जयदीप माझं चुकलं, तूच शक्तिमान आहेस, मला सोड, मला सोड, जयदीप मला सोड. काय झालं, हसायला काय झालं? ते जयदीप नाही जयवीर आहे. ओ, जयवीर आहे का? मी जयदीप म्हटलं. हो, जयदीप तर मी आहे. हो, चुकलंच माझं. सो राजपुत्र जयवीर सगळं पौष्टिक खायचा, शक्तिमान झाला आणि त्यांनी चंडीक्रूरला चांगलीच अद्दल घडवली आणि राजकन्येला घेऊन राजवाड्यात परत आला. संपली गोष्ट. म्हणजे राजपुत्र जयवीर जिंकला? हो, आमच्या जयदीप सारखा. जयडू, दुपारी पण नीट जेवायचं, ओके? प्रॉमिस? ओके, प्रॉमिस. सावकाश. पाहिलं राजा नंदिनी किती जीव लावते जयदीपला. ते कुणाला वाटेल की दोघं सावत्र भावंड आहेत म्हणून? आईसाहेब, सावत्र वगैरे काहीच नसतं. प्रेमाचं नातं असतं ना, ते सख्खच असतं. सर्जेराव, हा बोला ताई साहेब. फोन घ्या प्लीज. ताई साहेब, जालेंद्र साहेबांचा निरोप होता. ते 15 मिनिटात ऑफिसला पोहोचतायत. ओके, माझी जरा फाईल आणि पर्स गाडीत टाक लवकर. बरं ताई साहेब. दादासाहेब, मला निघायला हवं. जालेंदर सरांना भेटायचं त्यांच्या ऑफिसमध्ये.
आपल्या मर्जर बद्दल जरा प्रॉस्पेक्ट्स डिस्कस करायचं. इट्स गुड नंदिनी. अशा प्रकारचं टायप आपण पहिल्यांदा करतोय ना, तेव्हा टर्म्स कंडिशन्स नीट बघून घ्यायला हवे. हो, मी फाईल्स रेडी ठेवल्यात. त्या फायनलाइज करण्याआधी तुमच्याशी नक्की बोलेन. माझा अगदी तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ना. अहो, हे घ्या, पाणी घ्या. काय झालं, औषध घेतलं नव्हतं का? थांब मी बघते. दादासाहेब, तुम्ही औषध घेतलं नव्हतं का सकाळी? आईसाहेब, आणलं ते बघा. हो काय तुम्ही असं कुठेही विसरतात ते. हळू. दादासाहेब, असं विसरत नका हो जाऊ. मी सकाळीच औषध भरून ठेवलं होतं त्या. आईसाहेब, त्यात तुम्ही कधीच कसूर करत नाही, पण औषध असं इथे तिथे विसरता कामा नये ना. बरं वाटतं? मला प्रॉमिस करा, तुम्ही असं औषध इथे तिथे नाही विसरणार. मी ठीक आहे. तुला मीटिंगला जायचं आहे ना. येते मी. ठीक आहात ना? आय एम ओके. मोरे काका, चला चला, उशीर होईल. मोरे काका, विचारायचं राहिलं, मीनल कशी हो? हां कसं चाललंय इंजिनिअरिंग? ताईसाहेब यावर्षी पण तुम्हीच फी भरली. अहो, माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे ती. मला फक्त तिला इंजिनियर झालेलं बघायचं. मोरे काका, ताईसाहेब मला आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. हा. यावर्षी तिला प्रोजेक्टला ए शेअर मिळालाय. अरे वा, फारच छान. बस आता ती इंजिनियर झाली ना की आपल्या कंपनीत तिची नोकरी पक्की. हे काय करताय तुम्ही मोरे काका? मी किती वेळा सांगितलंय, हात नाही जोडायचं. माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे ना ती. बस तिला सांगा, अगदी मन लावून अभ्यास कर. बस, बॅग द्या, चला. परांजपे मी बोलतोय. आजच्या मीटिंग जर पोस्टपोन करा, थोडासा उशीर होईल मला. ठीक. ट्रेजरचा मेसेज. हा, काय का ते? राजनंदिनीची पत्रिका आहे. आज गुरुजींना दाखवणार आहे मी. अच्छा, म्हणून मला थांबून ठेवलंय होय. हो, काल रात्री 4 वेळा जागे झालात तुम्ही. आठवत आहे ना? स्वप्न पडलं होतं. आपली राजनंदिनी एका मोठ्या घरात एकटीच आहे. तिच्या आजूबाजूला आपल्यापैकी कोणीच नाहीये. असलं काहीतरी स्वप्न. गेले अनेक दिवस असंच चाललंय तुमचं. नीट झोप लागत नाहीये तुम्हाला. राजनंदिनीच्या काळजीमुळे असं होत आहे. तसंच काहीतरी असेल. असंच आहे, मला माहितीये. म्हणूनच आज सकाळी उठल्या उठल्या आधी गुरुजींना फोन करून बोलवून घेतलंय. तिच्या पत्रिकेत लग्नाचा कधी योग आहे बघूया, म्हणजे आपल्याला मुलं बघता येतील तिच्यासाठी. तिचं लग्नाचं वय उलटून गेलंय, पण अजूनही तिने साथीदार निवडला नाहीये. वयाचं काही नाहीये का, पण योग्य साथीदार मिळाला पाहिजे. ते जास्त महत्वाचं आहे. येऊ का दादासाहेब? अरे गुरुजी, या या या. या गुरुजी, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. बसा ना. सर्जेराव, गुरुजी आलेत. नमस्कार हो, दादासाहेब. नमस्कार. आपली तब्येत काय म्हणते? मला काय झालंय, मी अगदी ठणठणीत आहे. छान. तुमच्या चेहऱ्यावर यशाचं आणि ग्रहसौख्याचं तेज दिसतंय. हा, पण डोळ्याखाली थोडी चिंता पण जाणवतीये. अरे वा गुरुजी, म्हणजे माझा चेहरा बघून तुम्ही माझं भविष्य आधीच सांगायला लागलात. तसं नाही दादासाहेब, सहज दिसलं म्हणून बोललो. बरं, पत्रिका आणा. आधी ज्याच्यासाठी आलोय ते काम करूया. ही घ्या गुरुजी. अरे काय सर्जेराव, कसे आहात? बस ठीक. हा. नमस्कार गुरुजी. या. राजनंदिनी सरंजामे. हम्म.
अतिशय गुणाची आहे ती. तिला शोभेल असा, तिच्या योग्यतेचा, तोडीस तोड असा जोडीदार मिळावा अशी अपेक्षा आहे आमची. खरं म्हणजे नंदिनीमध्ये काहीच कमी नाही. अहो ती घर सांभाळते, ऑफिस सांभाळते, आमच्या जयदीपला देखील सांभाळते. ती जिथे हात घालेल ना, ज्या कामात हात घालेल त्याचं अगदी सोनच करते. पत्रिका राजयोगाची आहे. पैशाची कधीच कमतरता भासणार नाही. वा, म्हणजे यापुढे सगळं चांगलं होणार आहे. उत्तम व्यवसाय करेल. तिचं भविष्य उत्तमच आहे, मला दिसतंय ना. दादासाहेब, तुम्ही तुमच्या मुलीसाठी जी स्वप्न पाहिली आहेत ती वडील म्हणून योग्यच आहेत. पण पण काय गुरुजी? पण इथे मला जरा वेगळंच दिसतंय. म्हणजे काहीतरी विपरीत घडेल असं वाटतंय. राजनंदिनीवर संकट येऊ घातलेलं दिसतंय. काय झालं? बघतो काय झालं ते. काय झालं? टायर पंक्चर झालं मॅडम. तेव्हा आता अरे बापरे, ते करून गेलं. किती वेळ लागेल आता? तरी 15-20 मिनिटं लागतील ताईसाहेब. नाही नाही, खूप उशीर होईल. मग तुम्ही हे घ्या करून, मी रिक्षा घेऊन जातो. ताईसाहेब, रिक्षा. तिच्या पत्रिकेतली राहूची दशा बघता तिच्यावर संकट येणार हे स्पष्टपणे दिसतंय दादासाहेब. कसलं संकट? नेमकं सांगता येत नाही, पण अंदाज सांगतो. तिला हितशत्रूंचा त्रास होईल. हितशत्रू? हो, मुलगी हुशार आहे, पण भावनेच्या आहारी जाणारी आहे, संवेदनशील आहे. ज्याच्यावर प्रेम करेल त्याच्यावर जीव ओवाळून टाकेल अशी आहे. खरं आहे. नंदिनी सगळ्यांसाठी काय काय करत असते, अगदी निरपेक्ष वृत्तीने. तेच सांगतोय. कुठल्याही व्यक्तीवर ती पटकन विश्वास ठेवते, पण जगाची रीत आपल्याला माहितीच आहे दादासाहेब. विश्वासघाताचा प्रकार होण्याचा संभव दिसतो. पण गुरुजी हे टाळता येणार नाही? त्याच्यावर काही उपाय? दादासाहेब, तुमच्या प्रथम पत्नी अरुंधतीताई अंबाबाईच्या परमभक्त होत्या. हो, आमच्या कर्जतच्या देवळात ते अगदी नेमाने जायच्या. त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंबाबाईकडं मुलीसाठी प्रार्थना केलेली होती. त्यांच्या पुण्याईनं अंबाबाईची कृपा आहे तुमच्या मुलीवर. काही काळजी करू नका, तीच तिला संकटातून बाहेर काढेल. आणि लग्नाचं काय गुरुजी? तिथे काही अडचण नाहीये ना? काहीतरी चांगलं सांगा गुरुजी. लग्नाचा योग लवकरच येईल असं दिसतंय. खरंच गुरुजी? हो, अहो खरंच म्हणजे काय, लवकरच तिच्या आयुष्यात तिचा साथीदार येण्याची शक्यता आहे. चला, उशिरा का होईना, पण तिच्या आयुष्यात लग्नाचा योग आहे हे उत्तम आहे. आई अंबाबाई, तिचा जोडीदार तिला लवकर मिळू दे. सिटी स्क्वेअर.